तुमची मुलगी येणार होती ना? अहो ते केव्हा येईल ते अजून यायचीच आहे. कोणता रविवार ते मला माहिती नाही. आता आपण इथं आलोय, आणून सोडलंय. हां आता काय करणार? जोपर्यंत बायको होती तोपर्यंत सगळं चांगलं होतं. ती काळजी घेत होती, सगळं होतं. आणि आज ती सोडून गेलं. आता काय करणार? इथंच माझं हेच माझं घर, हीच माझी माणसं. तर काय करायचं? आता हेच ठिकाण आपल्यासाठी आहे, इथंच आनंदाने राहायचं. बंगला होता तो तिला दिला. FD होत्या त्या मोडून तिचं लग्न लावून दिलं, सगळं दिलं. आता काय म्हणून तिने शेवटी मला इथं आणून सोडलं. आता माझं हेच घर आणि हेच माणसं माझी सगळी. आपण तिची फक्त वाट पाहिजे, आपल्याला वाटतं म्हणून. पण अपेक्षा नाही करायची. कशाला अपेक्षा करायची? आता आपलं हेच घर आणि हीच माणसं सगळे आपले नातेवाईक आणि हेच आपलं घर. किती छान आनंदात राहायचं. इथं जेवण खावण छान नाश्ता कसं छान करतात की नाही आपल्याला. आणि आपलं इथंच राहून इथंच आपलं जेवण मनाला लावून घ्यायचं ना. अपेक्षा कशाची करायचीच नाही अजिबात. अपेक्षा करतच नाहीये, पण कधी कधी वाटतं आपल्याला. वाटणं साधिक आहे हो, पण तो विचार झटकून टाकायचा. ते आपलीच माणसं आहे. इथं आनंदाने राहायचं, आनंदाने दिवस घालायचे. मला तर बाबा इथं आल्यापासून खूप छान वाटते. इथंच राहावं वाटते मला तर. मलाही खूप चांगलं वाटतं इथं. हे तर मी मनापासून राहते मी आनंदात. मी इथं आनंदातच आहे. आनंदातच आहे. काय करायचं? घर दार सगळं सोडून दिलंय. काय नाही. एकटा जीव सदा जीव. माणुसकीने वागायचं असतं, आनंदात जीवन जगायचं असतं. आला क्षण आनंदात घालवायचा. कशाला काळजी करता? मुळीच काळजी करू नका. जातील हे पण दिवस. आपण कुठे वनात पडलोय? आपण चांगल्याच ठिकाणी आहोत इथं. पण नाही म्हटलं. आपल्या मॅडम ज्या मिळाल्या त्यातच भाग्य मानते मी आपलं. त्या फारच अप्रतिम आहेत. त्यांच्यामुळे मी हे आश्रम सोडूच शकत नाही हे सांगते. तुम्ही म्हणता तो शब्द तर मी तुमच्यापेक्षा जास्त सांगतो. मग हे माझ्या हृदयात कायम आहे.